जय भीम. आज आमचे मित्र स्वादाचार्य आज यांच्याशी आज किर्लोस्करवाडी या ठिकाणी आज भेटायला आलोय. तर आज आपण यांच्याशी चर्चा करणार आहे. तर सर, तुमचं नाव काय? मी गौतम पुंडलिक कांबळे, राहणार रामानंदनगर किर्लोस्करवाडी, मुळगाव पेठ्यांना. सध्या रामानंदनगर या ठिकाणी आमची तिसरी पिढी आम्ही इथंच राहतो. म्हणजे तुमचं गाव, म्हणजे तुम्ही इकडं व्यवसायासाठी तुम्ही आलो, तुमचं वडील आले? वडील व्यवसायासाठी किर्लोस्कर कंपनीमध्ये वडील सर्व्हिसला होते. ते आता सेवानिवृत्त आहेत. त्यामुळे तुम्ही आता इथंच राहायला साईड झाला तुम्ही? आमची रामानंदनगरमध्ये तिसरी पिढी. मग तुमचं शिक्षण काय झालं? BA झाले. BA झाले. मग कुठं सर्व्हिस वगैरे त्यावेळेला कुठं काय बघितलं का तुम्ही? सुरुवातीचा 10वी 12वी नंतरचा काळ नोकरीसाठी मी थोडंसं बघितलं, परंतु परिस्थिती नाजूक असल्यामुळं वडील रिटायरमेंट झाले होते. मी इयत्ता 7वी मध्ये असल्यावर, आणि घरामध्ये आमचं आई वडील, 3 बहिणी, 2 भाऊ. भाऊ MBBS ला शिक्षणासाठी होता. त्यामुळे त्याच्या शिक्षणासाठीच पैसा जात असल्यामुळं उदरनिर्वाहाचं साधन काहीच नव्हतं. आणि माझ्या शिक्षणासाठी 10वी नंतर मला स्वतःलाच काम करून शिकावं लागलं. स्वतः मी रयत शिक्षण संस्थेमध्ये जसं स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद, हे जसं वाक्य आहे, शिका, कमवा आणि शिका, त्या धर्तीवर माझं शिक्षण झालेलं आहे BA. बरं, मग तुम्हाला समाजकार्यात काय आवड वगैरे? मला समाजकार्याची आवड ही 1905 2005ला समाजकार्याची आवड थोडीशी लागली. म्हणजे तुम्हाला सांगा, तुमच्या अगोदर कोण होतं का तुमच्या अगोदर? म्हणजे समाजकार्याची प्रेरणा तुम्ही कोणाकडे घेतली? आमच्या घरामध्ये हे सामाजिक वातावरण नाहीच आहे. वडील नोकरीला, भाऊ डॉक्टर, आणि मी 12वी नंतर ITI केला आणि या व्यवसायात पडलो. व्यवसायात थोडंसं काही चढ उतार झाले. त्यानंतर काहीतरी करायचं या उद्देशानं मी स्वतःचं सहकारी संस्था, काहीतरी एखाद्या संघटना असं चालू करण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यातून मंडळीला बचत गट वगैरे 2005ला माझं लग्न झालं. बचत गट असेल, बाकीच्या इतर सामाजिक संस्था संघटना स्थापन करण्याच्या संदर्भात मी त्यावेळी प्रयत्न केला, पण त्यात हे थोडंसं अपयश आलं. मग तुम्ही मग बोधाचार्य कधी झाला? बोधाचार्य 2019ला. मग त्यावेळेला तुम्ही कुठं ट्रेनिंग घेतलं? कारण त्यावेळेला ट्रेनिंग तुम्ही कुठे घेतली? कराड महावीर सर्टिफिकेट वगैरे तुम्हाला दिले? हो आहे. तुम्ही कुठले कुठले विषय? श्रामनेर झालो. श्रामनेर नंतर बौद्धाचार्याची परीक्षा असते. बौद्धाचार्याची परीक्षा मी पासआउट झालो 2021ला. तुम्ही कुठले कुठले प्रोग्राम करता? सगळेच विधी, गृहप्रवेश असेल, मंगलपरिणय असेल, वर्षश्राद्धाचा विधी असेल. मग आता हे असं तुम्हाला समाजकार्य करत असताना काही तुम्हाला गोष्टी काही अडचणी आल्या का? किंवा एखादा असा आनंदाचा क्षण समाजकार्य करत असताना असं कुठलं घडले का? माझा ज्यावेळी मी 2019ला बौद्धाचार्य झालो आणि सुरुवातीचा काळ मी स्वतःला तयार करण्यात, कारण व्यवसायात थोडंसं विषयांतर करून बोलतो, कारण हे सर्वांना माहिती असतं. व्यवसायात थोडंसं चढ उतार झाल्यानंतर मी काही अंधश्रद्धेच्या गोष्टीकडे वळलो. त्याच्यानंतर हे असं जाणवलं की त्याच्यात काही तथ्य नाही. तो मी त्या काळामध्ये वामसेट या संघटनेमध्ये काम करत होतो. वामसेटमध्ये संघटनेत काम करत असताना तिथल्या सिनियर लोकांनी
मामसेपच्या मला सांगितलं की तुम्हाला धम्माची आवड आहे तर तुम्ही बुद्ध आणि त्यांचा धम्म क्रांतिकारी बुद्ध हे पुस्तकं वाचा आणि तुम्हाला त्यातून फरक पडेल आणि थोडंसं जे तुमचं सामाजिक हे काम चालू आहे तर हे कुठंतरी थोडंसं थांबवा कारण तुमची व्यक्तिगत जी आहे ती पिछेहाट चालली आहे व्यवसायात प्रपंचामध्ये कुटुंबामध्ये आणि पहिल्यांदा हे सुधारा आणि त्यांनी मला थोडंसं मार्गदर्शन केल्यानंतर मी त्यांचे जे काय प्रोग्राम असतील सेमिनार असतील नाही तिथून मी थोडंसं थांबवलं म्हणजे अटेंड केलं कारण तिकडे वेळ माझा जायचा आणि त्याच्यानंतर मी 3 वेळा प्रयत्न केला श्रावण्याला बसण्याचा कराड या ठिकाणी तर एक वेळ माझ्या आर्थिक परिस्थिती अडचण आली एक वेळ माझं आरोग्याची अडचण आली आणि तिसऱ्या वेळी 2019ला मात्र मी कराड या ठिकाणी श्रावणेर केलं आणि श्रावणेर केल्यानंतर खऱ्या अर्थानं श्रावणेर करताना मला वाटत होतं की कुठंतरी आता देवधर्म कर्मकांड माणसं करतात आणि आम्हाला फरक पडेल तसंच माझ्याही मनात ती भावना तीच होती की आपण श्रावणेर केलं की आपल्यातही काहीतरी बदल होईल आणि आपण काहीतरी वेगळं बनवू पण प्रत्यक्षात 10 दिवस ज्यावेळी मी अंगावर चिवर घेतलं सुरुवातीचं 2 दिवस चिवराचं महत्व काय हे कळलं चिवर काय आहे आणि ज्यावेळी एक विषय भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून त्यांनी 40 विषय घेतले आपण 10 दिवस आणि ज्यावेळी त्यातलं ते चिवराचे महत्व असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र 1-2 बुद्धांचं चरित्र 1-2 असं आपले राष्ट्रीय सण असं सगळ्या विषयांवर त्यांनी तिथं ते मार्गदर्शन केलं आणि त्यावेळी कळलं की म्हणजे आपण हे श्रावणेर काय आहे आणि आता आपण काय करायचं म्हणजे तिथं गेल्याशिवाय कळणार नाही बाहेरनं कुणाला काय तसं करणार फक्त त्यात आपल्याला वाहून घेतलं पाहिजे बसलं पाहिजे म्हणजे काय तर तुम्ही धम्माचा अभ्यास करण्याची एक वाटचाल एक रस्ता मार्ग तुम्ही श्रावणेर झाल्यानंतर पूर्ण धम्म तुम्हाला समजत नाही पण तो धम्म कसा स्वीकारायचा किंवा त्याचा अभ्यास कसा करायचा तर त्याचं एक बेसिक ज्ञान म्हणतो एक सुरुवात तर ते श्रावणेर झाल्यानंतरच आणि त्यावेळी माझी ज्यावेळी तिथं मनोगत व्यक्त करताना मला तिथं विचारलं गेलं प्रत्येकालाच विचारलं की तुम्ही काय करणार आहे तुम्ही श्रावणेर आता झालाय तुम्ही काय करणार तिकडे प्रत्येकाच्या ते घेतात त्या प्रत्येकाने कोण शाखा खोलणार कोण काय गावात करणार कोण विधी करणार कोणी असं ते जिल्ह्यावर करणार तालुक्यात काम करणार असं ते प्रत्येकाने प्रत्येकाचं मनोगत मला विचारल्यावर मी सांगितलं मी गेल्यानंतर कारणीही करणार नाही असलं काय ते तर इथं आल्यानंतर मला एक कळलं की मी धम्माच्या पात्रतेचं मला स्वतःला करणार जे काय 85 आहेत अष्टक पहिल्यांदा ह्याचं आचरण मी करण्याचं बरोबर कारण माझ्या अजून बऱ्याच गोष्टी काय आहेत की त्या मी काही केलेले नाही तर पहिल्यांदा ते माझं मला मी सुद्धा स्वतःला मी परिपक्व करणार तुम्ही आपण या व्यवसायाकडे कसं वाढला व्यवसाय तुम्हाला सांगितलं घरच्या परिस्थितीमुळं मला कुठे शिकायला गेलता का म्हणजे काय माझा ITI मग कुणाच्या म्हणजे काय काम केलं नंतर मी केबलचं काम केलं स्वतःचं माझं डिश वगैरे माझ्या हाताखाली मुलं वगैरे होती 2-4 गावात डिश होती तिथे हे स्पर्धेमुळं केबलच्या योग आहे सगळा मग असं बघा आता तुम्ही काही 4 मुलं काय असं काय कुठं जाऊन असं काय म्हणजे ट्रेनिंग वगैरे असं काय तुम्ही देता का किंवा कुठं जाऊन मार्गदर्शन करता का कुठल्या विहारात जाऊन कुठल्या गावाला जाऊन असं तुमच्या डोक्यात काय अशी काही कल्पना आहे का तुम्ही राबवलेली आहे नाही मी बऱ्याच ठिकाणी जातो त्या ठिकाणी प्रत्येकाला मी मार्गदर्शन करतो विनंती करतो की आत्ताचा जर सध्याचा काळ बघितला 2024 आताचं जर सरकार आणि त्यांची धोरणं जर बघितली तर कोणीही येईल ह्या काळामध्ये मला नोकरी लागेल ह्या अपेक्षित राहू नका बरोबर नोकरीचा विषय कारण आरक्षण संपवलंय खाजगीकरण चालू केले त्याने आणि पूर्णपणे हा विषय आपल्यासाठी बंद होत आलेला आहे जसं आपण म्हणतो पूर्वीपासून व्यवसाय गुजर मारवाडीने करावा मुसलमानांनी करावा असं काही नाही मी स्वतः व्यावसायिक आहे बघा आपल्या तर मी प्रत्येकाला मार्गदर्शन करतो प्रत्येकाला क्लास 1 क्लास 2 ऑफिसर येत तुम्ही व्यवसायाकडे वळा बघा आपल्या बौद्ध बंधूंना कसं काय मार्गदर्शन केलंय बाबा एक व्यवसायाकडे कसं वळायचं किंवा काय करायचं
तर कसं वळायचं किंवा काय करायचं तर संपर्क कोणाला साधायचा असेल तर आमच्या या बौद्ध बांधवांनी संपर्क साधा तर तुमचा नंबर काय सांगा, कॉन्टॅक्ट नंबर सांगा तुमच्या बौद्ध बांधवांना. माझा मोबाईल नंबर आहे 9975 207 767. जय भीम. जय भीम.